वाढत्या तापमानामुळे शेती पिकाला मोठा फटका बसलाय। मी आता टरबूजाच्या शेतात उभा आहे। खरं तर या शेतकऱ्यांना जे आहे ते एप्रिल महिन्यात 1 एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली होती आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात टरबूज येतील, त्यातून 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र दिवसेंदिवस तापमान वाढत गेल्यानं हे 1 एकर क्षेत्रावरील टरबूज जे आहे ते पूर्णपणे खराब झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या शेतकऱ्यांना मोठा खर्च या टरबूजासाठी केला होता। हे चित्र जर आपण या ठिकाणी बघितलं तर कहाणी आले टरबूज अशा प्रकारे खराब झाल्याचं विदारक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत। काय नाव आहे, लागवड कधी केली होती आणि किती खर्च झाला याच्यावर? माझं नाव विनायक शंकरराव देशमुख। या टरबूजाची लागवड आम्ही 10 एप्रिलला केली ती आणि 10 एप्रिलला केल्यामुळं जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा प्लॉट तोडणीला येणार होता। पण टेम्परेचर एवढं वाढलं यावर्षी की उष्णतेच्या कारणामुळं जवळपास व्हायरसचा अटॅक पण आला याच्यावर भरपूर, आणि जे काय फळ आहेत त्याला ते लगेच चट्टा धरू लागले टेम्परेचरच्या याच्यामुळं। त्याच्यामुळं पूर्ण माल हा पूर्ण प्लॉट खराब होऊन गेला। त्याच्यामुळं एकही न फळ तोडता याच्यातलं पूर्ण प्लॉट हा सोडून दिला। आज जवळपास आता जनावरांसाठी खाण्यासाठीच हा प्लॉट पूर्ण देण्यासाठी हे केला, आणि जवळपास याच्यावर खर्च जवळपास एक 60 ते 70 हजार खर्च झाला या प्लॉटवर। जवळपास 2.5 लाख उत्पन्न अपेक्षित होतं, पण खर्च वजा जाता 1-2 लाख तरी उरतील अशी एक अपेक्षा होती। पण याच्यातून एकही रुपयाचा नफा न होता जवळपास 70-1 हजार रुपयाचं नुकसान आमचं या शेतकऱ्याचं झालेलं आहे। निश्चितच हे शेतकरी होते, यांनी सांगितलं की आम्हाला 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं। मात्र वाढत्या तापमानामुळे जे आहे ते टरबूज शेतीला फटका बसलाय आणि 70,000 रुपयाचा भुर्दंड जे आहे ते शेतकऱ्यांना सहन करावा लागलाय। आता 15 जून उलटूनही अजूनही नांदेड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली नाही, अजून पेरणीयोग्य पाऊस झाला नाही। एकीकडे शेतकरी पाण्यासाठी चिंतेत असताना शेतकऱ्यांना या तापमान वाढीचा असाही फटका बसलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, युनियन मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।